भाजपचा 27 वर्षांचा दिल्लीतला सत्तेचा दुष्काळ संपला। आपच्या सत्तेला सुरुंग लावत भाजपकडनं दिल्लीचं तख्त काबीज। मुख्यमंत्री कोण होणार याकडे लक्ष। दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांचा दारुण पराभव। दिल्लीतल्या जनतेचा कौल मान्य। आपच्या पराभवानंतर अरविंद केजरीवालांची प्रतिक्रिया। दिल्लीत काँग्रेसची शून्याची डबल हॅट्रिक। दिल्ली निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्ला। सत्ता आणि धनाच्या लालसेपोटी केजरीवाल वाहून गेले। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंची टीका। दिल्लीच्या निवडणुकीवर बोलताना अण्णा हजारे झाले भावुक। भ्रष्टाचार विरोधी चळवळीतून जन्मलेला पक्ष भ्रष्टाचारात डुबला। पंतप्रधान नरेंद्र मोदींची केजरीवालांवर निशाणा। तर खऱ्या अर्थानं अण्णा हजारेंना आज आपदापासून मुक्ती मिळाली। मोदींची टीका। दिल्लीकरांवरील आपचं संकट दूर झालं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची टीका। दिल्लीतल्या जनतेनं खोटं नरेटिव्ह पसरवणाऱ्यांना चारी मुंड्या चित केलं। एकनाथ शिंदेंचा राहुल गांधींवर निशाणा। दिल्लीत भाजपचा दणदणीत विजय। दिल्लीतील विजयाचा महाराष्ट्रात ठिकठिकाणी जल्लोष। उद्या मनसे पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक। राज ठाकरेंच्या उपस्थितीत सकाळी 9 वाजता शिवतीर्थावर बैठक होणार। नेत्यांना उपस्थित राहण्याचे आदेश। मी हरलो तरी खचलो नाही। पहिल्या नको शेवटच्या निवडणुकीत माझं मूल्यमापन करा। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या टीकेला अमित ठाकरेंचं प्रत्युत्तर। आणि आता फेरीवाले महाराष्ट्रातलेच हवेत। फेरीवाल्यांसाठी डोमेसाईल बंधनकारक। मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला सज्जड दम।